नमस्कार मित्रांनो, तुमचं खूप खूप स्वागत. मित्रांनो, येवला लासलगाव मतदारसंघातील पाटोदा मोठे एक गाव आहे, गटाचं गाव आहे व त्या गावामध्ये मी सध्या आहे. या ठिकाणी आपल्याबरोबर काही शेतकरी बांधव आहे. या ठिकाणी माणिकरावजी शिंदे यांच्या विरुद्ध भुजबळ साहेब अशी एकंदरीत लढत आहे. महायुतीचे अजितदादा गट तर्फे छगनरावजी भुजबळ साहेब, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आघाडीचे उमेदवार माणिकरावजी शिंदे, एकंदरीत अशी लढत आहे. आपण व्हिडिओ बघणार आहोत, सविस्तर आपण चर्चा करणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ बघा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा व मित्रांनो प्लीज चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सर्व पाटोदा गावातील ग्रामस्थांचे मी खूप खूप स्वागत करतो. दादा नमस्कार, आपलं काय नाव? साहेबगाव निर्मळ. तुमच्या पाटोद्यामध्ये भाऊंची हवा का भुजबळ साहेबांची हवा? आता सध्या काही दोन्हीची हवाची. आपलं काय नाव? सूर्यवान पुंजाजी बोरणारे. पकडतो मी, सायलेंट करा. हो, सायलेंट करतो. दोन्ही पार्ट्या आम्हाला सारख्या आहेत. दोन्ही पार्ट्या आम्हाला सारख्या आहेत. भुजबळ सारखेच आहे आणि माणिकराव भाऊ बी सारखेच आहे आम्हाला. दादा नमस्कार, आपलं काय नाव? कैलास घोरपडे. माणिक भाऊंची पाटोद्यात हवा की भुजबळ साहेबांची हवा? आता सध्या तरी माणिक भाऊची पाड जड आहे, 80% जड आहे. याचं कारण असं आहे की जवळजवळ मराठा समाज म्हणल्यानंतर 18 पगड जातीचा समाज सगळ्या समाजाला सोबत धरून चालणारा समाज आहे. परंतु त्या समाजाविरुद्ध अपशब्द साहेबांनी, भुजबळ साहेबांनी बोलले का त्यांनी जवळजवळ आमचा बाप काढला, त्याचप्रमाणे आमचा 7-12 आमच्या बापाचा आहे का हे काढलं. हे काढल्यामुळं आमचा समाज बऱ्यापैकी हा विस्कळीत झाल्यामुळं मोठ्या प्रमाणावर आता यावेळेस सगळ्या मतदारांचं म्हणणं आहे की आमदार कुठं पाहायला जायचा, आमदार हा स्थानिक भूमिपुत्र असला पाहिजे का त्या घरानं आपल्याला त्या भूमिपुत्रापर्यंत आपले घराने मांडता येतात. कारण आमदार लेवल म्हणजे त्याप्रमाणे घरानं मांडता येतात. म्हणून मी या पद्धतीने सांगतो की यावेळेस कोणत्याही परिस्थितीत, ज्यावेळेस मागच्या वेळेस तुतारीच वाजली, आता यावेळेस सुद्धा वर खासदार वगैरे सर असल्यामुळं आपल्याला आमदार सुद्धा माणिक भाऊच पाहिजे. माणिक भाऊ. दादा नमस्कार, आपलं काय नाव? माझं नाव रमतुल्ला चौधरी. सर, हवा इथं भाऊंची जास्त वाटते का भुजबळ साहेबांची जास्त वाटते? हवा दोन्ही कंपन्यांची अशी खूप रेस चाललेली आहे. पण वरचढ 30-40 वर्षामध्ये, माझ्या आयुष्यामध्ये 30-40 वर्षात मी असं राजकारण बघितलं नाही की इतकं राजकारण खूप पेटलेलं आहे. आणि या वेळेस काय घडून जाईल याचा म्हणजे काही सांगता येणार नाही. खूप राजकारण याच्यामध्ये आलेलं आहे. काहीतरी इतिहास घडेल का? काहीतरी इतिहास घडेल असं वाटतंय आम्हाला. काहीतरी इतिहास घडेल. खूप राजकारणाची रेस. इतिहास नेमकं काय घडू शकतो? शक्यतो याच्यामध्ये माणिक भाऊ बी येऊ शकता असा एक समोर. 5 मिनिटं मी तुमच्याकडे पण येतो. काका नमस्कार, आपलं काय नाव? विक्रम गंगाधर भुसारे. तुम्ही काय करता नेमकं? शेतकऱ्याची एकंदरीत परिस्थिती अशी आहे, शेतकऱ्यांना मुली का मिळत नाही? मुली मिळत नाही तर जमिनी कमी होत चालल्या, उत्पन्न मिळत नाही, पाहिजे भाव नाही शेतीमालाला. त्याच्यामुळे ना, आणि आरक्षणाचा मोठा प्रॉब्लेम. आरक्षण नाही, नोकरी नाही. ते तर म्हणता विकास खूप झाला, आम्ही शेतकऱ्यांना खूप काही देतोय. काय देताय? 2020 फुकट दिली म्हणता. कोण म्हणता? अजून कुठे अंमलात आणली? दुधाला अनुदान देतोय, कुठं दिलं? अजून कर्ज माफी केली नाही. केलीच नाही. फक्त आश्वासन दिली, केलीच नाही. काय मग भाऊ का भुजबळ साहेब? माणिक भाऊ. काका तुमचं काय नाव? नामदेव रामभाऊ नायकवाडे. काय भाऊंची हवा पाटोद्यात की भुजबळ साहेबांची? भाऊंची हवा आहे. माणिक भाऊंची हवा. दादा या ना पुढे. तुमचं काय नाव? नवनाथ. भाऊंची हवा का भुजबळ साहेबांची हवा? जोरात कोण? माणिक भाऊ. या ना काका पुढे, एकेकानी प्रत्येकाने या. काका नमस्कार, तुमचं काय नाव? माधव रंगनाथ जाधव. काय भुजबळ साहेब का भाऊ? माणिक भाऊ. अच्छा, पाटोद्यामध्ये चित्र कसं राहील? भाऊ किती टक्के, भुजबळ साहेब किती टक्के? भाऊ 70%, 30%. एवढं? लोक तर उलट चर्चा करताय. लोकांना काही करू द्या. मराठा आरक्षणामुळे ना, मराठा आरक्षणामुळं म्हणजे फरक होईल, बदल होईल. मला एक सांगा, शेतकऱ्याचा जर विचार केला, शेतकऱ्याच्या बाबतीत काय वाटतं आपल्याला? शेतकऱ्या मुलांना नेमक्या मुली भेटत नाही, याचं कारण काय वाटतं? ही चर्चा झाली पाहिजे. त्याला मुली भेटत नाही म्हणजे शेती कमी झाली आणि आरक्षणाच्या अडचणी, शिक्षण नाही, त्याच्यामुळं सर्व्हिस नाही, नोकरी नाही. शेतीची परिस्थिती नेमकी काय वाटते? जसा इस्रायल सारखा शेत
देश एवढा पुढे गेला, प्रगत झालेला आहे. आपण नेमकं कमी कुठे पडतो असं वाटतं का? शरद जोशी म्हणायचे, आता मी तर काय त्यांना बघितलं नाही, पण त्यांचे वाक्य ऐकले की सरकारचं धोरण म्हणजे शेतकऱ्याचं मरण. शेतकऱ्याचं धोरण म्हणजे धोरण शेतकऱ्याचं मरण. हा, म्हणजे शेतकऱ्याला मारून खायचं काम आहे शेतकऱ्याचं. सरकारचं काहीच धोरण नाही ना. काय सोयाबीनला भाव नाही, कांद्याला आता कधीतरी भाव मिळाला तुम्हाला सांगत. आता कांदे निघायला लागले होते, कांद्याचा भाव मरून जाईल. सोयाबीनला भाव नाही. आता काय कधी काका, सगळ्यात महत्वाचा विषय, जातपात सोडून आता शेतकऱ्यांनी एक झालं पाहिजे. कारण की शेतकऱ्याला अगदी 2 वाजता रात्री बाऱ्यावर जावं लागतं, थंडी गाठत पाणी मारावं लागतं. एवढं करून ज्यावेळेस मार्केटला माल नेतो त्यावेळेस भाव पण मिळत नाही. कीटकनाशकाचं रोगराई एवढी वाढलेली आहे, पाऊस पाणी कधी येत नाही. आणि शेतकऱ्याची बायको काबाड कष्ट करते, शेतकऱ्याचे पोरं शाळा सोडून पाणी भरतात, थंडीगार पाहत नाही, ऊन पाहत नाही, वारं पाहत नाही. रिचार्जचे भाव वाढलेले, पाण्याच्या बाटलीचे भाव वाढले, पेट्रोल वाढलं, कीटकनाशक वाढलं. पण एवढं करून शेतकऱ्याच्या बाबतीत आयात निर्यातीचं धोरण सरकार कायम शेतकऱ्याला मारणी घालतंय. बरोबर. शेतकऱ्याच्याच बोकंडी आहे सरकार. आणि शेतकऱ्याकडूनच काढून तुम्हाला सांगतो, हे काय लाडक्या बहिणीचे दिले म्हणजे काय लय वेगळं गेलं असं काहीच नाही ना. शेतकऱ्याचेच पैसे शेतकऱ्याला दिले. शेतकऱ्याची ताकद लोकसभेला दाखवली, सर्व शेतकरी बांधव एक झाले, शेतकऱ्याची ताकद दाखवली. त्यामुळे आज कांद्यावर काहीतरी चांगले दिवस आहे. परंतु सोयाबीन क्षेत्र आपलं महाराष्ट्रात भरपूर आहे. आता सोयाबीन शेतकऱ्यांनी सुद्धा ताकद दाखवून दिली पाहिजे. काँग्रेसवाल्यांना पण पलटी करा, पण प्रत्येकाला धडा शिकवला पाहिजे. शेतकऱ्याच्या शब्दावर जो पाय देईल त्याला शेतकऱ्याची ताकद दाखवली पाहिजे, कळाली पाहिजे, दाखवलीच पाहिजे ताकद. काय झालं. तुमचं काय नाव? अरुण माधव कुंभारकर. पुढे या. अरुण माधव कुंभारकर. तुम्ही या पुढे. त्यांचं हा बोला बोला. उज्ज्वल साहेब का माणिक भाऊ? माणिक भाऊ. माणिक भाऊ. या पुढे या ना, 2 मिनिटं इकडे या. इकडे या. तुमचं नाव? भाऊराव बोरणारे. आता ह्या टायमाला याची परिवर्तनाची गरज आहे. माणिक भाऊ पर्याय नाही. आणि कारण ओबीसी झाल्यावर पोराला शिक्षण घेता येत नाही. शिक्षण न घेतल्यामुळं जे पर्सनॅलिटी पोरं येतात ते मराठी समाजाची पाठीमागे राहतात. आणि त्याच्यामुळं ओबीसीची खरोखर गरज आहे. आणि जो ह्या टायमाला ज्यानं आरक्षणाला विरोध केला ना, 100% मत नाही केलं पाहिजे. ते म्हणता माझा विरोध नाही, फक्त ओबीसी देऊ नका. कसं ओबीसी देऊ नका? कशातून द्यायचं? कशातून द्यायचं? ओबीसी देऊ नका याचं कारण काय? कशातून द्यायचं? मराठीत ओबीसी पाठीमागे थांबले ना, त्यांचं थांबवा ना. आणि तुम्हाला मी सांगतो, ह्या टायमाला काळाची गरज आहे. आणि जो याच्यात आहे ना, त्यांनी मराठी समाजाच्या माणसाने एकत्रच आलं पाहिजे, ही खूप गरज आहे. चाचा नमस्ते, आपका नाम क्या? आपके इधर क्या लगता है? साहब, मराठा समाज 80% ओबीसी है हमारे गाँव में. 80% ओबीसी. कोई कुछ भी बोलो, हम भी ओबीसी चे. तो मराठा वोट में मतलब म्हणजे फरक पडणार, मराठा मतांमध्ये पण बाजूला होणारच आहे. 80% ओबीसी मराठा समाजात. मग मराठा 100% मध्ये मराठा समाज किती टक्के भुजबळ साहेबांना आणि माणिक भाऊंना किती टक्के? ज्यांना समजल ते भुजबळ साहेबाकडे जाणार, एवढं मी निश्चित सांगतो. विकास याच्या मागे 10 वर्ष आमदार झाले, काही केलं नाही. काही खड्डे सुद्धा बुजवले नाही. त्याच्यातले आमचे काही होते त्यांचे लोक, ते स्वतः गेले. ते म्हणे आता मी बुजवू का खड्डे? असं शेवटी भुजबळ साहेबच. भुजबळ साहेब. नमस्कार, स्वागत. आयर साहेबांचं खूप खूप स्वागत. प्रथमतः तुझं स्वागत करतो मी. तू एक गरीब कुटुंबातला युवक होता. लहानपणा हमारे बोला ना. बोला तुम्ही पुढे या ना. इकडे या. बोला मी धरतो, तुम्ही मी काय म्हणतो, 75 वर्षापासून काँग्रेसनं राजकारण केलं. इंदिराबाई वारली 31/10/84 ला. तिनं एकदा कर्जमाफ केलं. आणि हे आमटे आता काय म्हणत्या,
का आम्ही कर्ज माफ करू? हा शरद वाकड्या तोंडाचा कधीच करू शकत नाही. हा काळ्या रेषेचा दगड छगन. बरोबर, ठीक आहे, ठीक आहे. हा ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, ओके. काय बोलू विचार ना. हा तुम्ही काय बोलत होते, बोला ना. असं आहे पंकज, तू एक गरीब कुटुंबातला मुलगा आहे आणि तुला मी लहानपासून परिस्थिती आहे. गोळ्या बिस्किट विकायचा, फाउंटन पेन विकायचा, कटर विकायचा, सगळं आठवतं तुम्हाला? मला आठवतं. तुझी आई वारली, बरोबर. वडील बेपत्ता झाले आणि बेपत्ता झाले. संकटात आला. अनेक वेळा तुम्हाला भेटायचा, काका असं चाललं, काका तसं चाललं. परमेश्वराच्या कृपेने तुझं चांगलं झालं, बरोबर आहे का. आता तू जे काम करतोय हे निस्वार्थीपणाने काम झालं पाहिजे आणि काम केलं पाहिजे. आपण पत्रकार आहोत. पत्रकारांनी जे प्रश्न विचारायचा ते निगेटिव्ह असेल पॉझिटिव्ह असेल, कोणाबद्दल काय लोकांच्या भावना असतात. ह्या ज्या निवडणुका येतात, मग ती लोकसभेच्या असो, विधानसभेच्या असो, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या असो, ग्रामपंचायत असो, बरोबर. प्रत्येकाच्या भावना असतात. प्रत्येकाला काय वाटतं का मीडियाच्या माध्यमातून माझी कुठेतरी प्रसिद्धी व्हावी आणि तुला जे बोलायचं असेल, तुला जे प्रश्न उत्तर करायचे असेल ते निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह. तू जरी पत्रकार असेल, मी तुझ्यापेक्षा वयाने सिनियर आहे, बुद्धीनं कमी असेल, बरोबर. काही नाही. मग आता तुला काय विचारायचं असेल, आता तुला काय विचारायचं तू विचार मला. तुमच्या पाटोद्या गावामध्ये एकंदरीत किती टक्के, भाऊ किती टक्के, भुजबळ सारखे टक्के, एकंदरीत अंदाज? आता टक्के सांगताच येत नाही. एकूण मतदान किती इथं 6,000च्या आसपास, बरोबर. मतदान होतं किती 68 ते 72% इथं मतदान होईल. म्हणजे किती झालं एकूण 6,000पैकी 43%. यापैकी प्रत्येकाला असं वाटतं मी या पक्षाचं काम करतो, मी त्या पक्षाचं काम करतो. भावना असतात. मी शेतकरी आहे. शेतकरी काय करतो, शेतकऱ्याच्या बद्दल ज्या शासनाने ज्या शेतकऱ्यांसाठी योजना आणल्या असतील त्याबद्दल तो बोलतो. जो व्यापार उद्योग करीत असेल तो व्यापार उद्योगाच्या गोष्टी करतो. जो कर्मचारी असेल, जो शेतमजूर असेल, शेतकरी असेल, त्याच्या भावना आहे. तो त्याच्या मताला जसं पटल तसं मतदान करतो. टक्केवारी काय सांगता येईल, तुला सांगता येईल का? नाही, कोणीच सांगू शकत नाही. अजून विचार काय वाटतं तरी पण एकंदरीत तुम्हाला काय? मला काय वाटतं पाटोद्यामध्ये इतर निवडणुकामध्ये, दरवर्षीच्या निवडणुकामध्ये आणि आता मध्ये वातावरण कसं वाटतं? असं असतं, केंद्र सरकार आणि राज्य सरकार, राज्याची निवडणूक केंद्राच्या याच्यावर चालते. केंद्र म्हणजे आताच नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका झाल्या, बरोबर. आणि लोकांचा कौल, संपूर्ण देशाचा कौल हा महायुतीच्या बाजूने गेला आणि सरकार आता केंद्रामध्ये महायुतीचं सरकार आहे, बरोबर. आणि राज्य शासन जे असतं, राज्य शासनाला केंद्राचं जो जीएसटी, जो कर, तो राज्य आणि केंद्र, राज्याला केंद्राला जो काही हे असेल काय, जो काही कर रूपाने जे केंद्राला पैसे जातात त्याच्यातून केंद्र राज्याला देतं आणि राज्य शासन केंद्राच्या आधारे चालतं, बरोबर. राज्याचा एकंदरीत महसूल किती, केंद्राचा महसूल किती आणि त्याच्यावर हे सगळं काही राजकारण चालतं, बरोबर. विकास हे पैसे जे आपण याच्यातून देतो, कशातून, आपल्या करामधून देतो, ते पैसे राज्य शासन कुठलंही सरकार येऊ द्या ते त्यांच्या माध्यमातून केंद्राच्या आणि राज्याच्या संयुक्त विद्यमाने तिथं कोणत्या योजना चालतील, कोणासाठी काय पाहिजे, प्रत्येक पक्षाला, प्रत्येक सरकारला लोककल्याण हिताचे काम कसे होतील याच योजना आणतात आणि त्याप्रमाणे शासन चालतं. सरकार कोणाचंही होऊ द्या. 2 मिनिटं सूर्यभान पाटील ऐका ना, बरोबर आहे का. अशा पद्धतीनं हा गावगाडा चालतो किंवा राज्य शासन केंद्र शासन चालतं. ठीक आहे, खूप खूप धन्यवाद. दादा बोला. मला जे बोलायचं राहील ते एकदा ऐकून घ्या ना, बरोबर आहे का. आज या मतदारसंघामध्ये या राज्याचे अन्न आणि नागरिक पुरवठा विद्यमान मंत्री आहे, बरोबर. आणि विद्यमान मंत्र्यांनी गेल्या 2004 पासून तर 2024 ची ही निवडणूक आहे,
4 विधानसभा निवडणुका झाल्या त्यापासून या मतदारसंघातील मतदारांनी आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेबांना विकासासाठी आणलं आणि विकासात्मक गोष्टी या ठिकाणी माझ्यासारख्याच्या नजरेला दिसतात. म्हणून मी म्हणतो विकासाला मतदान द्यावं आणि लोक देणार आहे अशी माझ्या मनाला खात्री आहे. म्हणून याही वेळेला आदरणीय भुजबळ साहेब लाखोच्या मताच्या लीडनं निवडून येतीलच. धन्यवाद. तुमचा खूप खूप धन्यवाद, तुम्ही वेळेवर आले. हा थोड्या वेळाने एवढं पुरं होत्या प्लीज, थोडं एवढं. दादा या ना पुढे. नमस्कार, काय नाव? नमस्कार, श्रीराम रामदास दुपारे. भुजबळ साहेब का माणिकराव शिंदे? पाटोद्यामध्ये एकंदरीत कोणाची वरचढ? माणिकराव शिंदे. दादा या ना तुम्ही. प्रत्येकाने एक. नमस्कार, आपलं काय नाव? सुनील बोराडे. काय माणिक भाऊ का भुजबळ साहेब? माणिक भाऊ. काय परिस्थिती राहील पाटोद्यामध्ये? किती किती टक्के? पाटोद्यामध्ये 47%. अच्छा, दादा या ना पुढे. आपलं काय नाव? दर्शन बोरणारे. हवा कोणाची पाटोद्यात? हवा तर नाही सांगता येणार, पण हवा तर आता सध्या माणिक भाऊची. एकेकाने पुढे ना पटकन या. दादा या पुढे. हा 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 2 मिनिटं. दादा आपलं काय नाव? नमस्कार. दोंडे साहेब. अण्णासाहेब दोंडे. बोला. काय तुमच्या पाटोद्यात परिस्थिती कोणाची जास्त वरचढ वाटते, भाऊ की भुजबळ साहेब? कसं आहे, परिस्थिती वरचढ ही आपण बोलल्यापेक्षा लोकांना जो विकास दिसतो ना त्याच्यावर परिस्थिती असते. मी जरी म्हटलं यालाच मत दे, तुम्ही जरी म्हणले त्याला दे, तो लोक ऐकत नाही. आरक्षणाच्या मुद्द्यामुळे आता विकास कुठेतरी बाजूला राहिला असं वाटतंय का तुम्हाला? आरक्षणाच्या बाबतीत आम्ही 90% मराठी आधीच ओबीसी मध्ये गेलेलो आहे, तर आम्हाला काय त्याची एवढी अडचण येत म्हणजे नाही. तुमचं मत आहे का मराठा मतामध्ये मतांतर झालेलं आहे पाटोद्यात? असलं तुम्ही जे मानता का ओबीसीत आल्यामुळे ते जे ही विरोधक असतात ते विरोधी पक्षाला जाणार, जे राष्ट्रवादीला मानणारे, साहेबाला मानणारे, विकासाला मानणारे, ते मत साहेबालाच देणार आहे. ते कोणाच्या सांगितल्यानं होत नसतं. आजकाल जनता ही अडाणी नाहीये, जनता फार हुशार आहे. रोज मीडियावर बघती कुठं काय चालू आहे, किती विकास झाला का नाही झाला. मी सांगितलं म्हणूनच विकास दिसेल, असं काही नाही. हा प्रत्येक जनतेला विकास दिसतोय, त्याच विकासावर लोक मतदान करतील. ठीक आहे. दादा काय नाव आपलं? मेरा नाम आयुष है. भुजबळ साहेब का माणिक भाऊ? अब मुझे राजकारण समझता, अब मुझे हवा किसकी? सब तरीके सबकी आवाज. या 2 मिनिट या पुढे. तुम्ही या पुढे. काय नाव आपलं? वचंद्र रणवाटर. भुजबळ साहेब का माणिक भाऊ? दादा या ना पुढे. तुमचं काय नाव? किरण बोरड. माणिक भाऊ का भुजबळ साहेब? माणिक भाऊ. या ना पुढे. अजून कोण इकडे? या ना पुढे. पुढे. तुमचं काय नाव? कृष्ण रवींद्र पिंपर. माणिक भाऊ की भुजबळ साहेब? माणिकराव. पाटोद्यामध्ये किती टक्के? माणिक भाऊ किती टक्के, भुजबळ साहेब किती टक्के? 70% माणिकराव. इथं म्हणते 90% ओबीसी मध्ये गेले मराठा, त्याच्यामुळे ते नाही माणिक आरक्षण भेटलं नाही आम्हाला, आमचं बसत होतं. ते म्हणतात 90% ओबीसीत गेले मराठे. त्यांचं गेलं, आमचं नाही गेलं. इथली सरपंच कोण आहे हे विचारा यांना. इथली सरपंच जी आरक्षण जागा निघलेली ओबीसी निघलेली, पण इथं आजही मराठा ओबीसी मध्ये आले म्हणून सरपंच होऊ शकले ना. ते नाही कसं म्हणता येईल? या पाटोदा गावचा आता सगळ्यांना विचारा, साक्षीदार आहे. कोण आहे सरपंच? मुद्दा आहे या ठिकाणी. ऐका पूर्ण बोलणं हो द्या. तुम्ही असं एक बोला ना. आज या पाटोदा गावचा सरपंच कोण आहे विचारा सगळ्यांना. मराठा कुणबी, मग कसं आरक्षण मिळालं नाही म्हणता तुम्ही? बरोबर आहे की नाही? सविता अंकुश बोराडे ही या गावच्या सरपंच ओबीसी महिला आहे. बरोबर आहे की नाही? त्यांना विकासाला मत हा फक्त मुद्दा आरक्षणाचा लावलेला आहे. आज इथं 90% मराठा समाज ओबीसी झालेला आहे. फक्त भुजबळांच्या जे विरोधात मत आहे ते तुम्हाला कमेंट देतात आरक्षण. ऐका ना. हे जे या सरकारने 10% मराठी समाजाला आरक्षण दिलेलं आहे. बरोबर आहे की नाही? पण ते टिकत नाही. ऐका ना, ऐका. एक भांड आहे, बिहारचं टिकलं नाही. माझं बोलणं ऐकू दे ना. एक भांड आहे, त्याच्यात आधीच 18 जण बसलेले. बरोबर आहे की नाही? 18 जण. ऐका ना, आपल्याला प्रत्येक जायचं. बोलणं होते ना. पटकन बोला, एवढा वेळ नाही. ऐका, शासनाचं एक 18 जण त्याच्या आधी जेवायला बसलेले. बरोबर आहे की ना?
त्याच्यात आता जो समजा करताय सरकार करताय, बरोबर आहे की नाही, 18 लोक आधी त्या भांड्यात जेवायला बसलेले. आता करताच एखाद्याच्या घरी परत 20 जण त्या भांड्यात जेवायला आले. हो ऐका ना, 18 लोक आधी त्या भांड्यात जेवायला बसलेले, त्याच्यात अजून 30 लोक जेवायला आले, त्या भांड्यात जेवू शकतील का? मला एवढं उत्तर द्या, जेवू शकतील का? परंतु ही जी निवडणूक आहे आरक्षणाच्या मुद्द्यामुळं, सुद्धा तेच म्हणणं आहे. ऐका 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 आरक्षणाच्या मुद्द्यामुळं आधीच त्या ताटामध्ये 18 लोक जेवायला बसले. झाला ना तो मुद्दा. आता 4 वेळेस नका बोलू. 18 तुम्ही त्या मुद्द्यावर परत येत आहे म्हणून मग तो मुद्दा त्या मुद्द्यावरच निवडणुकी आहे का नाही? आता मला काय म्हणायचंय, हे बोलताय का 18 जण जेवू शकतात, 19 सुद्धा जेवू शकतात ना. सरळ मुद्दा आहे ना. पण यांची ते कोर्टात टिकत नाही ना. या गावामध्ये 18 पगार जाती काय जातीवाद केला? जातीवाद काय करतोय मी? जाती आरक्षणाचं बोलणं म्हणजे जातीवादाचा काय संबंध आहे हो? आमच्या गावामध्ये 18 प्रकारच्या जाती आहे. इथं जाती भेद चालत नाही. आम्ही गुन्ह्या गोविंदाने सगळे जाती धर्माचे लोक एकत्र येऊन काम करतो आणि त्याच पद्धतीने इथं वातावरण कायम असतं. इथं जात भेद आमच्याकडे अजिबात चालत नाही. जाती भेदाचा विषय नाही. आरक्षणामुळे या निवडणुकीचा लक्ष आता आरक्षण झालंय, तो विषय चालला. जातीचं काही बोललोच नाही मी. आरक्षणाचं तुम्हाला सांगितलंय ना मी, का आमचे मराठा लोक पूर्वीच 90% इथं झालेले ओबीसी, राहिले 10% ते पण होतीलच, ते बी चालूचे आता दाखले. या पुढे दोन काय वाटतं आपल्याला? आता येणाऱ्या निवडणुकीत 20 तारखेलाच समजून जाईल नेमकं किती टक्के ओबीसी झालेले आणि किती टक्के नाही झालेले. दादा या ना तुम्ही पुढे या. तुम्ही 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 दादा तुम्ही या. तुम्ही नमस्कार. काय नाव आपलं? मेजर बबन ओंकार बटवल, पाटोदा. काय भुजबळ साहेब का माणिक रोशन? आता सांगायचं जर ठरलं, भुजबळ साहेब कुठं, माणिक शिंदे कुठं, शिपाई काही कलेक्टर यांचा फरक असतो का नाही? लढणारा माणूस पाहिजे. भुजबळ साहेब लढणारे माणसं आहे, त्यांना मत दिलंच पाहिजे आणि विकासाचे काम होणार. आणि माणिक शिंदे जर निवडून नाही आले तर परत आपले येवला तालुका 5 वर्ष मागे जाणार. धन्यवाद. दादा आपलं काय नाव? भुजबळ साहेब का माणिक रोशन? विकासाला मत भुजबळ साहेब. या ना तुम्ही, या ना तुम्ही या. नाही आता प्रतीकाला काय नाव आपलं? गोरखनाथ रामदास. भुजबळ साहेब का माणिक रोशन? भुजबळ साहेब. भुजबळ साहेब विकासाला मत देणारे. पाटोदा गावात 70% मतदान भुजबळ साहेबांना होणार. अच्छा, इकडे कोण राहिले अजून? इकडे कोण राहिले का? हा दादा नमस्कार. काय नाव आपलं? मच्छिंद्र आहे. काय साईडला पळताय तुम्ही? बोला ना तुम्ही. माणिकराव शिंदे का भुजबळ साहेब? भुजबळ साहेब. अच्छा, विकासाला मत आमचं. अच्छा, अजून काय विचारायचं नाही ना? नाही बोलायचं नाही म्हणजे कट नको रे, सर्व लावा. तुम्ही दाखवा ना तुमचं तुमचंच नका, आमचं पण नाही हो दाखवा. दादा, तुम्ही मित्र आहे माझे चांगले. या पुढे. दादा नमस्कार. आपलं काय नाव? चौक मुलांनी भुजबळ साहेब का माणिकराव शिंदे? भुजबळ साहेब हो का? विकास करेल. विकास केलेला आहे. आपल्याला 1 किलोमीटर वरून जर पाणी आणायचं असतं तर किती येणार देवाला? त्यात मांजरपाडा उभा करून ठेवले. आपला जर डोंगळा एखाद्या साहेबांना जर फोडला ना पाटकऱ्यानं, तेव्हा आपल्याला त्या पाण्याची किंमत समजते. आज 165 किलोमीटर वरून पाणी तुम्हाला डोंगरगाव पर्यंत मिळालं, याचं आपण ठेवलं पाहिजे काहीतरी. आणि कुठल्याही एका जातीवर राजकारण होत नाही. कुठल्याही एका जातीवर राजकारण होत नाही. सर्व जातींना घेऊन राजकारण करा. येणाऱ्या काळात आपल्याला 23 तारखेला मतपेटीतून समजेल का कोण बोलू. हा बोला ना. मतपेटीतून समजेल का कोण किती धुरंधर आहे ते समजेल आपल्याला. विकास कोणी केलेला आहे? 20 वर्षापासून विकास चालू आहे. रस्ते चालू आहे, पाटाचं पाणी आहे. येवल्या तालुक्यात आतापर्यंत 20 वर्षात तुम्हाला पाण्यासाठी आंदोलन करताना रस्त्यावर कोणी उतरताना दिसलं का? बरोबर दिसलं का? बरोबर. नक्की नक्की नक्की. दादा या ना पुढे. आपलं काय नाव? संजय धनवटे. भुजबळ साहेब का माणिकराव शिंदे? 2 मिनिटं. आपलं काय नाही असं चालूच कसं काय घेणार? संजय धनवटे. भुजबळ साहेब का माणिकराव शिंदे? भुजबळ साहेबाशिवाय आम्हाला पर्याय नाही बरं का. भुजबळ साहेबाशिवाय आम्हाला पर्याय नाही. अच्छा ठीक आहे. इकडे कोण दादा? या ना पुढे या ना. तुम्ही इकडे कोण राहिलंय का? इकडे कोण राहिलं?
ते स्टँड पडल. नमस्कार, आपलं काय नाव? नमस्कार, मच्छिंद्र आहे. भुजबळ साहेब का माणिकराव शिंदे? भुजबळ साहेब. अच्छा, बोला ना. 20 वर्षात बाकीच्या लोकांना पण संधी दिली असती ना तर येवल्याची बारामती 20 वर्षात समोरच्यांनी पण केली असती. माणिक भाऊला जर संधी दिली असती तर माणिक भाऊने पण येवल्याची बारामती करून दाखवली असती. त्या गोष्टी व्यवस्थित झाल्या असत्या. 20 वर्ष जर एका माणसाला सत्ता दिली ना त्याचा काही फायदा होणार नाही. आणि हे झालं आरक्षण मराठ्यांवरनं ओबीसीवरनं हे भांडणाचं वातावरण तयार झालेलं आहे इथं. त्याच्यामुळे असं वाटतंय की इथं डायरेक्ट 70-30 अशी लढत होणार आहे. काय 70-30 होणार? नाही, ऑलरेडी मी सांगतोय का 70-30 नाही, इथं 60-40 होणार आहे. आणि तुम्हाला दिसल मतपेटीमधून दिसल 60-40 कसं होतं. काका नमस्कार, आपलं काय नाव? स्टँड बसून थोडं मागे या ना काका. काय नाव आपलं? पिंपरकर साहेब. बाळासाहेब नाना पिंपरकर. भुजबळ साहेब का माणिकराव शिंदे? भुजबळ साहेब. काय नाव आपलं? नामदेव गांगुर्डे. भुजबळ साहेब का माणिकराव शिंदे? परिवर्तनाची गरज आहे माणिक सरकार कोणता तर म्हणते 90% ओबीसी मध्ये गेले. सरकार कोणताही येऊ फक्त शेतकऱ्यांकडे लक्ष देणार असावं. मराठा समाज ओबीसी मध्ये 90% गेलाय म्हणे इथं. नाही गेला. मग भुजबळ साहेब का माणिक भाऊ. हा काका नमस्कार. पिंपरकर साहेब. असं हे आमच्या मित्रांनो आता सांगितलं 100% ओबीसीत गेले नाही. मराठा समाजात 75% आमच्या तालुक्यात ओबीसी झाला. त्याच्यामुळं भुजबळ साहेबांनी विकास केला. मतदारसंघामध्ये मी जिल्हा परिषद सदस्य असताना 2007 ते 12 माझ्या गटामध्ये जेवढे नदीपात्र असतील, छोटे नाले असतील, ते सर्व ठिकाणी बंदरे बांधून शेतकऱ्यांना पाण्याची सुविधा उपलब्ध केली. आमच्या गावात गटात एसट्या येत नव्हत्या. मुलांना पाण्यातून यायला लागायचं. दोन्ही नदीपात्रात गाव आहेत. नदीपात्राच्या आत गाव आहे. मुलांना शाळेत परत जावं लागायचं. गुडघ्या एवढं पाणी राहायचं, कमरा एवढं पाणी राहायचं. मोठमोठे कोटी रुपये देऊन पूल बांधले, आरोग्याच्या सुविधा उभ्या केल्या, शिक्षणाच्या सुविधा उभ्या केल्या, इमारती दिल्या, अनेक विकास केला. विकास झाला, खरोखर विकास झाला. पण आता जर लासलगाव जो रोड जर बघितला तर त्याच्यात खूप खड्डे. शिरसगाव रोड जर बघितला त्याच्यात खूप खड्डे. येवल्यापासून मार्केट कमिटीचा रोड तर इतका भयानक आहे की मागून एखादी गाडी आली खड्डे उठवायला गेला तर इतकी बिकट परिस्थिती आहे. भुजबळ साहेब खूप विकास पुरुष हे पण मला मान्य. उपमुख्यमंत्री ते माजी राहिलेले, परंतु नेमका विकास थोडा मंदावला. असं हे 2004 मध्ये उपमुख्यमंत्री असताना बांधकाम खातं त्यांच्याकडे होतं. तालुक्यातील सगळे रस्ते झाले. रस्ते काय असे रस्ता केला म्हणजे काय कायम पद्धतीने टिकतो तो. पाणी पावसामुळे उन्हामुळे रस्ता हा खराब होतोच. तर पंचवार्षिकला रस्त्याची सुधारणा करावी लागते. ती सुधारणा करीत असताना एखादा रस्ता राहिला असेल तो बी रस्ता नियोजनामध्ये धरले आहे. त्याचं कामाचं असं काही नाही. रस्ता हा विकास हा चालू राहणारे, विकासाची आपूर्ता राहणारच आहे. विकास दर पंचवार्षिक विकास करावाच लागतो. त्याला झीज आहे, पाणी आहे, वारा आहे. तुमचा मुद्दा एकदम लक्षात आला. परंतु एक महत्वाचा मुद्दा सांगतो, तो सगळ्यांना निदर्शनास आला पाहिजे. ग्रामपंचायत पासून मी नुसतं येवला तालुक्याचं बोलत, ग्रामपंचायत पासून आमदार असेल किंवा कोणता पण निधी असेल, समजा एखादा रस्ता आहे तिथे जर 500 मुरुमाच्या ट्रॉल्या टाकायच्या असतील तर तिथं फक्त 100 मुरुमाच्या ट्रॉल्या टाकल्या जातात. म्हणजे इतके निकृष्ट काम होतं. स्मशान भागात अशा 2-2, 4-4 स्मशानभूम्या झाल्या, पण एकदम निकृष्ट. म्हणजे पैसा नेमका किती खावा याचं ज्ञान आपल्याला नाहीये. अमेरिकेसारख्या देशात माणसाला किंमत आहे, पण आपल्या देशात पैशाला किंमत आहे. मनके लोकांचे ध्यानावर नाही राहिले. मला एक सांगा, प्रत्येक ठिकाणी 15%, 20% कमिशनचा धंदा, ठेकेदारांना वेळेवर पेमेंट होत नाही. काय वाटतं आपल्याला? आणि याची कामाची प्रत सुधारली पाहिजे. अमेरिकेसारख्या देशामध्ये रस्त्याचं काम जर निकृष्ट असेल तर त्याला 10 वर्ष जेल आहे. आपल्या देशात पण असे कडक कायदे झाले पाहिजे जेणेकरून चांगलं काम झालं. कायद्याच्या दृष्टीने तुम्ही बोलले, हे मी कायद्याच्या दृष्टीने तुम्ही बोलले ते त्याला मी सहमत आहे. पण भाऊ, तुम्ही पाटोदा गटातील धुळगाव गाव आहे आणि तुम्ही स्वतः धुळगाव गावचे. तुम्हाला भुजबळ साहेबाचा विकास माहिती. तुम्ही म्हणत्या ठेकेदार पैसे खातात, पुढारी पैसे खातात.
अगदी सरकारी कर्मचारी सुद्धा ते टेबलवर पैसे वाटले जातात. सरकारी कर्मचारी पैसे खातात. या गोष्टी महाराष्ट्रात कुठं नाही, येवला तालुक्यातच आहे का? मी सगळ्यांचंच बोलतोय ना, मी नुसतं इथलं नाही बोलत. साधारण येवला तालुक्यात जर असेल तर तुमचं म्हणणं चुकीचं आहे. नाही, मी तुम्हाला सर्वांगीण म्हणतोय पहिल्यापासून. पण ठेकेदारांना जर लोकांनी जर चुकीचा निर्णय घेतला, माझं असं मत आहे, घटकाची वेळ निघून जाईल आता 4 दिवसाची, इतका मोठा पस्ताव येईल तर जी पिढी येईल तिथं एक पिढी मागे जाईल. हा मतदारसंघ, असा पुरुष, असा माणूस येवला तालुक्याला लाभणार नाही, पाटोदा गटाला लाभणार नाही. मला माझी अशी विनंती आहे तुम्हाला, बाईक घेताना जे तरुण असतील, म्हातारे असतील, आता तरुणांना कल्पना नाही. मी आता 52-53 वर्षाचा आहे. मी आता 7वी पासून मी राजकारणात आहे. साधारण 20 वर्षापून भुजबळ साहेबा संघ आहे. साधारण मी 2-5-10 वर्षापासून आपल्या तालुक्याचे आमदार माहिती ना, आमदार संघ होतो ना भाऊ, आमच्याच गटातले ना. मी मारुती पवार संघ होतो, माणिक भाऊ संघ होतो, बनकर अण्णा संघ होतो. आता त्यांचं काम पाहिलं ना, काम पाहिलं नाही असं नाही ना. हा जो खंबीर नेता आहे. नमस्कार, काय चाललंय? काय नाही मजेत. काय तुमच्या गावात किती टक्के माणिक भाऊ आणि किती टक्के भुजबळ साहेब? काय वस्तुस्थिती काय वाटते एकंदरीत? 60% भुजबळ साहेब, 40% माणिक भाऊ चालणार. अच्छा, हो. काय वाटतं ही निवडणूक इतर वेळेच्या निवडणुकीमुळे थोडी वेगळी वाटते? 100% वेगळी, पण साहेबाशिवाय पर्याय नाही. विकास आहे. तुम्ही आता धुळगावून आले असं एकच बेकर मध्ये खड्डे खुड्डे नाही ना. तुम्ही आता येतानीच बघितलं असेल ना, गटर बघायचं नदीमध्येच बघा जाऊ. लासलगाव रोडला जर एखाद्या डिलिव्हरीची बाई न्यायची जर ठरली 9व्या महिन्याची, तर तिथे रस्त्यातच डिलिव्हरी होईल. अशा प्रकारचा निकृष्ट दर्जाचा रस्ता झालेला आहे. लासलगाव ते आहे, ते मंजूर झालेलं आहे, फक्त आता करायचं काम आहे. 10 वर्षापासून मंजूर झालेला आहे तो, 15 वर्षापासून. भुजबळ साहेब एक पॉवरफुल नेतृत्व आहे ना. असं तरुणांना ताबडतोब निर्णय पाहिजे. दिले साहेबांना. लासलगाव रोड साहेबांनी, तुम्ही नांदगाव तालुक्यामध्ये 20 वर्ष जर तुम्ही भुजबळ साहेबांना दिले ना, आम्हाला परिवर्तनाची गरज आहे. आज विकास कामांचं कोणतं 10 वर्षापर्यंत विकास कामच झाले नाही. कांदेकडून बघा, 3800 कोटी 2.5 वर्षात मंजूर केलेले. 3800 कोटीचे काम 2.5 वर्षात मंजूर केलेले त्यांनी. करंजवन पाईपलाईन करून दाखवली. 0.7% आरक्षण त्यांनी करंजवन मध्ये घेऊन दाखवलं. इकडे काय केलं? अजून मांजरपाडा आयुष्यभर राजकारण, तिला पाण्यावर राजकारण चालू होतं. एका आमदारांनी ते करून नाही दाखवलं. पंतमंत्रीपद आहे सुहास अण्णाकडे. आणि भुजबळ साहेबांना जर एवढा ओबीसीचा कायवारा होता, आता सुहास अण्णा कोण आहे? तिडगाव उमेदवार थांबवला आणि तिडगावर समीर भुजबळ दिले त्यांनी. राजकीय धोळेपोटी आहे, सगळे राजकारण चाललेले आहे, भ्रष्टाचारापोटी यांचं. आणि आम्हाला एवढंच मध्ये परिवर्तन करायचं, आम्ही करूनच दाखवणार. या ना पुढे. नमस्कार, क्या नाम आपका? मुबारक. पहिलवान. धन्यवाद धन्यवाद. काय वाटतं नेमकं पाटोद्यामध्ये भुजबळ साहेब की मग माणिक भाऊ? हवा कोणाची? हवा एकंदरीत मला तर असं वाटतं का यावेळेस मतदार खूप विचार करणारे आणि विचार करून मतदान 100% करणारे. आणि खऱ्या अर्थानं तर विकासाला मतदान ते 100% लोक देतील. खऱ्या अर्थानं मी 8 दिवसापूर्वी विचार करीत होतो. मी ओपन कोणत्या म्हणजे पक्षामध्ये आलो नाही, पण विचार करीत होतो का मतदान कोणाला करायचं. तर मी खूप विचार केल्यानंतर निर्णय घेतला का तालुक्याला विकासाची गरज आहे. आणि आज जर माझा निर्णय चुकला, माझा व्यक्तिगत निर्णय चुकला, तर विकासाला कुठं म्हणजे थांबला नाही पाहिजे. या हिशोबानं मी भुजबळ साहेबांसंग. विकास कसा वाटतो? इथं म्हणता रस्ते खराब आहे, रस्त्याचा प्रॉब्लेम आहे, तर थोडाफार तो पण होणार आहे. रस्ते मंजूर आहे, होणार आहे, भविष्यकालीन प्रश्न आहे, होणार आहे. रस्त्याचा प्रॉब्लेम आहे, जसा लासलगावचा रस्ता आहे, माझे मित्र बोलले हे 100% खरं आहे, पण होईल ही 100% खात्री आहे. त्याच्यामुळं भुजबळ साहेबांना माझं समर्थन आहे. आणि करू शकता ना तो विकास, का नाही करू शकत? ते जास्त नेतृत्व आहे, एक ऍडव्होकेट आहे, ते बरोबर. 10 वर्षे कल्याण बापू होते. 10 वर्षे कल्याण बापू आम्हीच निवडून दिले होते. आणि हे जे मुलं आहे ना, यांचे वडील आमच्या संघ होते. लासलगावला ट्रॅक्टर जाताना धुळीत जायचं, दिसत नव्हतं, इतकं धूळ उठायची. तर कल्याण बापूला आम्ही म्हणायचो, मुरुम सुद्धा टाकता येत नव्हता.
आता आता तर तशी परिस्थिती नाहीये, आता परिस्थिती नाही तशी. या तालुक्यामध्ये भुजबळ साहेबांमुळं दुष्काळ निधी आला आणि 1 रुपयाच्या विम्यामध्ये पैसे आले, लाखो रुपये, 50-50, 1-1, 2-2 सोयाबीन वाल्यांचे खूपच आले, तुम्हाला मान्यच करावं लागेल. शेतकऱ्याला मान्य आहे ना, रुपयात पैसे दिले, हे लोक मान्य का करते नाही? अहो घराघरात दिवाळी झाली. काँग्रेस असेल, ऐका 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 सरकारनं असं सरकार होणे नाही, असं सरकार होणे नाही. ऐका ऐका काँग्रेस या मित्र एक मिनिट, यांनी काय बोलले माहितीये का? यांनी मला सांगावं, कांदा प्रश्नावर बोलावं, यांनी द्राक्ष प्रश्नावर बोलावं, त्याच्यावर काय बोलले? एक विषय, सरकार काँग्रेसचं असू, 2 मिनिटं, सरकार काँग्रेसचं असू किंवा भाजपचं, शेतकऱ्याला कायमच आयात निर्यातीमध्ये मारणी घातल्या जातं. आता उगाच लोकसभेला दणका शिकावला म्हणून हे रकानेवाले, सोयाबीनचं क्षेत्र खूप अवघड आहे. पण सोयाबीन मिळाला ना शेतकरी, मक्काला बी भाव आहे ना. एक कांदे किती कांदे शेतकऱ्यांचे रोप आहे का म्हणा? कांदे किती रोप आहे का? कांदे किती आता संपले का? मग 6,000 रुपये भाव झाले ना, कांदे संपले. सोयाबीनवर बोला. लोकसभेला लोकांनी निर्णय घेतला, भारतीताई पाडली, भारतीताईला मतदान दिलं असतं तर आज ती मंत्री असती. आपल्या मतदारसंघात आपलेच मित्र परिवार म्हणत्या रस्ते नाही. आता भंगरे काय करतील? आपलं काय एकेकानं बोला, शांततेत बोला. आपण सगळे गावात एक जातीनं राहतो, एक जीवन राहतो. आमच्या शिरसगाव, एक मिनिट, आमच्या शिरसगाव रस्त्याला आमचे बाळासाहेब जिल्हा परिषद सदस्य होते 2004 मध्ये, त्यावेळेस रस्ता झाला. त्याच्यानंतर आतापर्यंत 3 वेळेस रस्ता मंजूर झाला, कागदोपत्री झाला, पण झाला नाही, हयात मध्ये झालेला नाही. 3 वेळेस निधी पाट्या झाल्या, ओपन केला, त्याचे पुरावे पण मी देऊ शकतो. असं आहे. माझी बाईट घ्यानंतर त्यांची मला जायचं विकास म्हणायचा. ज्या दिवशी दिवाळी, त्या दिवशी सगळ्यांच्या घरी लाडू आहे. मांजर पाड्याचं पाणी उन्हाळ्यात जर आणलं ना, आम्ही साहेबांना लोटांगण घालून देऊ. मी ओबीसी माणूस आहे. ज्याच्या घरी रमजान ईद आहे त्याच्या घरी शिरखुर्मा आम्हाला भाईसाहेब लोक प्यायला बोलवतात. कशाला? रमजान ईदला. आम्ही दिवाळीला त्यांना आमच्या घरी बोलू. का बरं? सण येतो. ज्या वेळेस आपल्या गोठ्यात गाय जनते ना, त्या 3 दिवस खिरोश निघत, 5व्या-6व्या दिवशी निघत नाही. म्हणून जनतेनं विचार करावा. सरपंच आहे गावचा, बदलत राहतो, विकास खुटतो का? नाही खुटत. सरपंच बदलणारे, जिल्हा परिषद सदस्य बदलणारे, फक्त तुमची राची पोळी भाजायसाठी किंवा तुम्हाला काही मलिदा भेटत असेल म्हणून विकल्या जाऊ नका. 2 मिनिटं, यांचं म्हणणं आहे का तुम्ही विकत असतील तर तो तुमचा घेऊच नका. भविष्यात खूप पैसा येतो जातो. यांचं म्हणणं आहे का म्युनिसिपालिटी होत राहते, म्हणून कोणीही कोणत्याही जातीवादावर भुजबळ साहेबाला आम्ही 4 वर्ष मतदान केलं, 4-5 वर्ष मी स्वतः मतदान केलं. मी जातीनं दिली, मी ओबीसी मान्य. मला माझी डीपी जळली, माणिक भाऊ जवळ गेलो मी काल, 1 मिनिटात माझ्या डीपीचा आदेश आला, भाऊ तुझी डीपी 1 रुपया नाही लागता बसल्या जाईल. भुजबळ साहेबाच्या मांडीला जाऊन बसू शकतो मी? नाही जाऊ शकत. मी कुणाल दराडे फाउंडेशनचा अध्यक्ष पाठवतात, बरोबर, मला पक्षाचे आदेश म्हणून आम्ही काम करतोय. पण एक निष्ठ आहे, कोणाचा 1 रुपया ह्या घेऊन विकल्या गेलेलो नाही आणि जाणार पण नाही. दादा मला एक सांगा, तुमचा जो घराचा जो रस्ता आहे, यांचं म्हणणं असं की 2दा-3दा मंजुरी झाली, झाला नाही, नेमका वस्तुस्थिती का? असं आहे. आमच्या मित्राचाच पोरगा माझ्यावर आरोप करतो की रस्ता मंजूर झाला, काम झाला नाही, तो खाल्ल्या गेला. असं आहे. मित्राच्या पोराला कधी मंजुरी काय मंजूर नाही, मंजूर हा वैयक्तिक नाही. त्यावेळेस ते जिल्हा परिषद सदस्य होते हे सांगत होता आप्पा. त्यावेळेस 2004 का 5 का 2000 म्हणजे जिल्हा परिषद सदस्य होते, तसपासून तर रस्ता झालेला नाही. त्यांच्या काळात झालेला आहे, त्यांच्या काळात झाला, त्याच्यानंतर 3दा मंजूर झाला, त्याच्यानंतर तो झाला, त्यांच्या काळात झाला. आप्पाच्या काळात 2004 मध्ये रस्ता झालेला आहे, शिरसगाव रस्ता, त्याच्यानंतर तो मंजूर झाला, 3 वेळेस मंजूर झाला, पण तो झालेला नाही, कागदपत्र मंजूर. आता काय वस्तुस्थिती काय पुढे?
2 मिनिटं. अहो, मी 2007 मध्ये जिल्हा परिषद सदस्य झालो. त्याचा प्रस्ताव टाकला. 2010 मध्ये त्याचं काम झालेलं आहे. 10 आणि किती 24. त्या काळात आतापर्यंत तो पाणलोट क्षेत्र आहे. त्याला एक नाल्याचं वाहण्याचं पाणी असल्यामुळं तो दरवर्षी पाण्यानं तो रस्ता खराब झालाय. तसं शिरसगाव ते शेळकेवाडी पर्यंत रस्ता खराब झालाय. आता 2 मिनिटं. शिरसगाव ते शेळकेवाडी पर्यंत आता मंजूर झाला. आमचं म्हणणं असं आहे, आम्ही भुजबळ साहेबांना मांडलं, तो रस्ता प्रस्तावित करून त्याचा सर्वे झाला आणि जो पाणलोटचं क्षेत्र आहे 1 किलोमीटर त्याला कॉन्क्रीटीकरण धरण्यात आलं. त्याच्या निविदा निघल्या, त्याचा ठेकेदार नेमला. पण आता सध्या पावसाळा असल्यामुळे त्याचं काम नाही झालं. ते खर्च आहे मुलांची, बरोबर आहे. हाच मुद्दा आम्हाला ज्या वेळेस मागची परिषद झाली, खासदारकीचं इलेक्शन झालं, त्याच वेळेस हा मुद्दा आमच्यापर्यंत आलेला होता. खासदारकीचं इलेक्शन होऊन गेलं पण कॉन्क्रिटीकरण झालं नाही. मला मान्य आहे 1 किलोमीटर कॉन्क्रिटीकरण आणि 12 किलोमीटर डांबरीकरण मंजूर आहे. पण कधीपासून? 5 वर्षापासून. तो होतो कधी? असं काही नाही. ठीक आहे, यापुढे ठीक आहे, आलं लक्षात. ओके दादा. आमच्या येवला तालुक्यात चर्चा अशी आहे, तुम्हाला आता एक खरं सांगतो. पाटाला पाणी आणा उन्हाळ्यात, कोणी म्हणतं उन्हाळ्यात आणा, कोणी म्हणतं पावसाळ्यात आणा. आज जर हा पाट खोदेल नसता तर काय पाणी आलं असतं का? मला सांगा, आणलं असतं का पाणी? कोणी आणलं असतं? हे खणलं 5-10 वर्ष, त्यानं काय हे केलं का? त्याच्यामुळे पाणी येले. ते म्हणते इकून वळवलं तिकून वळ. अरे पण आणलं ना. मग पाणी मिळतंय ना, एवढंच आहे ना. आणि आमचे मित्र जे म्हणताय का कुठंतरी परिवर्तन झालं पाहिजे, त्यांना एकच सांगू इच्छितो, परिवर्तन काल पण होतं, आज पण इथून पुढे पण परिवर्तन भुजबळ साहेबच करणार आहे. दुसरं कोणी करू शकत नाही आणि कोणी येऊ पण नाही शकत. राहिला पाण्याचा प्रश्न जो आहे ना, तो शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. वैयक्तिक शेतकरीच नाही, सर्वसामान्य सगळ्यांना पाण्याचा प्रश्न आहे ना, तो मोकळा सोडवेल. त्यामुळे काहीच विषय नाही. मुद्दा काय ते मला विचारा. मी स्वतः याच्यामध्ये होतो, भरती प्रक्रियेमध्ये मी गेलेलो आहे. त्यामुळे आरक्षण किती गरजेचं आहे आम्हाला माहिती आहे. हे जे कोणी बोलत असतील ना बाकीचे, यांना ऑलरेडी आरक्षण असल्यामुळे यांना त्या गोष्टीचं महत्व नाहीये. आलं लक्षात? बरोबर. जसं माझे मित्र 154 मार्क पडून ते पात्र नाही झाले. ठीक आहे, आरक्षणाचा मुद्दा लक्षात आला. ठीक आहे, धन्यवाद. इकडे कोणी अजून? दादा नमस्कार. नमस्कार. क्या नाम आपका? एजाज आहे. काय वाटतं पाटोदा गावात काय परिस्थिती? काय परिस्थिती हे बोलणं उचित ठरणार नाही, परंतु गेल्या वर्षभरापासून महाराष्ट्रामध्ये राजकीय अस्थिरता जी निर्माण झालेली आहे, ती अस्थिरता फक्त 3 मुद्द्यावर झालेली आहे. एक आरक्षणाचा मुद्दा, दुसरा त्याला जोडून जरांगे पाटील हा शब्द येतो, आणि तिसरा मुद्दा जो आहे तो एक त्या मराठा समाजामध्ये अशी भावना झाली का अडसर कोण. ह्या 3 मुद्द्यावर गेल्या वर्षभरापासून ही अस्थिरता गाजलेली आहे आणि चर्चेत आलेली आहे. विकासाचा मुद्दा आपल्या जागेवर असू द्या, पण ह्या 3 मुद्द्याला जर प्रमुख मुद्दा आहे, हा प्रमुख मुद्दा आहे. या प्रमुख मुद्द्याच्या दृष्टीने जर बघितलं तर एकंदरीत असं वाटायला लागलेलं आहे का लोक वर्षभरापासून चार्ज झालेले या मुद्द्यांवरती आणि भगरे पॅटर्न परत राबवण्यात येईल असं एकंदरीत वाटायला मला भगरे पण नाही वाटत, वेगळाच वाटतो हा पॅटर्न. आणि दुसरी गोष्ट एक बऱ्याच लोकांचा पॅटर्न तर नाही ना, जर तो भगरे पॅटर्न म्हणजेच जरांगे, अर्थातच जरांगे पॅटर्न, कारण कांद्याचा मुद्दा जास्त होता त्यावेळेस. मराठा समाज एकवटलेला आहे असं वाटायला लागलेलं आहे. दुसरी गोष्ट अशी आहे, आज आपण सांगू शकत नाही कोण येणार कोण नाही, परंतु एकंदरीत परिस्थिती बघितल्यानंतर अंदाज वाटतो असा का ह्या लोकांना एका वर्षभरापासून कोणत्या मुद्द्यावर चार्ज झालेले लोक. दुसरी गोष्ट अशी, विकास झालेला आहे हे मान्य करावं लागेल, मान्य आहे, परंतु तो विकास बऱ्याच लोकांच्या डोक्यात असा आहे की ठराविक लोकांचा विकास झालेला आहे, ही देखील शोकांतिक आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की बऱ्याच साहेबांबरोबर बरेच लोक जे फिरतात, बऱ्याच त्यात काही अंशी काय होणार हे तुम्हाला मान्य करावं लागेल का लाभार्थी येते लोक, ते बरोबर त्यांच्याबरोबर फिरतात. सामान्य मतदार हा कुठंतरी जरांगे पॅटर्न असो, वर्षभरात जी अस्थिरता निर्माण झाली त्याचा विचार करतोय आज का हे का घडलंय. असं आता बघा, आमचे मित्र काय म्हणतात, ज्यांच्याकडे सायकल नव्हती, मोटरसायकल नव्हती, त्यांच्याकडे फॉर्च्युनर, कुठं ना कुठं हे डोक्यात घुमतंय त्यांच्या, पैसा कमावला. ठीक आहे, तर आपण पाटोद्यामध्ये एकंदरीत सर्वांच्या प्रतिक्रिया बघितलेल्या मित्रांनो. एकंदरीत
व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पंकज गायकवाड, G7 न्यूज, पाटोदा, येवला. सर्वांचा मी खूप खूप धन्यवाद देतो बरं भाऊ, वेळ दिला तुम्ही सर्वांनी. त्याच्या